कार्यकाळामध्ये केलेले आहेत. म्हणजे नेकनूर ते ननवणे वस्ती असते तिकडे आपण 1.5 कोटीचा रस्ता टाकला आहे. मग काळे वस्तीला सुद्धा 2 कोटीचा रस्ता टाकला आहे. आपल्या कुटीर रुग्णालय नेकनूरचं 15 कोटी जसं दोन मगाच्या काळाच्यामध्ये सांगितलं. मग पोलीस स्टेशन मध्ये नवीन इमारत तिचं सुद्धा आपण इकडे प्रस्तावित केलेलं आहे. एमएससीबी मार्फत सुद्धा नेकनूरमध्ये म्हणजे 33 केव्ही ते नेकनूर गाव लिंक लाईन 25 लाखाचं काम तिकडे टाकलेलं आहे. अशी रस्त्यांची यादी खूप मोठी आहे. मी ते वाचत नाही पण आपल्याला फक्त सांगायचा उद्देश आहे की हे सर्व काम जे मी काकाजी आणि अक्षय आतापर्यंत आपल्यासाठी करू शकलो हे सर्व माननीय पंकजाताई साहेबांमुळे झाले आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांनी आम्हाला बळ दिला. त्यामुळे हे सगळे कामं आतापर्यंत होऊ शकली आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांसाठी काम करण्यासाठी आपल्याला एक सक्षम नेतृत्वाची गरज आहे. ताई साहेबांनी आपल्याला ऑलरेडी दाखवून दिलं आहे की ते काम एकदम सुंदर पद्धतीने करतात. कुठल्याही चुकीच्या गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष नसतं. फक्त चांगल्या ठिकाणी त्यांचं लक्ष असतं आणि फक्त आपल्या चांगल्यासाठी ते हितच बघून त्या काम करतात. तर म्हणून आपल्याला आता एवढे सगळे खासदार आहेत केंद्र सरकारमध्ये पण त्या खासदारांमध्ये आपले जे उमेदवार आहेत ते मागच्या रांगेत नाही पहिल्या रांगेत बसणारे उमेदवार आहेत. आणि पहिल्या रांगेत बसणारा उमेदवार हा मंत्री असतो आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि नक्कीच ताई साहेब एकदम सुंदर पद्धतीने आपल्या बीड जिल्ह्याचा विकास या पुढच्या काळामध्ये सुद्धा तसेच करतील. जसं ते ग्रामविकास मंत्री असताना महिला बाळ कल्याण मंत्री असताना सुद्धा त्यांनी बचत गटाच्या महिलांसाठी एवढ्या चांगल्या पद्धतीने काम केलं. अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा त्यांच्या पगारीत वाढ करून दिली. म्हणजे अशा वेगळे जलसंधारण मंत्री असताना सुद्धा त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे ताईंच्या कामाचे म्हणजे कौतुक राज्य आपल्या केंद्र सरकारने सुद्धा करून दिलेली. त्यांनी एवढ्या सुंदर पद्धतीने तिकडे काम केलं. तर मला आपल्या सांगायचं एवढंच उद्देश आहे की आता लवकरात लवकर सगळ्यांना ताई साहेबांचं सुद्धा भाषण ऐकायचं असेल म्हणून शॉर्ट मध्ये आपल्या सर्वांमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की या 13 मेला म्हणजे आता 2-3 दिवस राहिले आहेत. तर आपण सर्वांनी मिळून आपले सर्व परिवारामध्ये आजूबाजू नातेवाईकांमध्ये सगळ्या परिसरामध्ये लोकांशी संवाद साधून आपल्याला सर्वांना एकत्र करून 13 मेला माननीय पंकजाताई साहेबांना कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला निवडून आणायचं आहे आणि आपल्या बीड जिल्ह्याच्या खासदार म्हणून त्यांना केंद्र सरकारमध्ये पाठवायचं आहे. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी पावसाअभावी कार्यक्रम लवकर उरकला आहे. आमचे युवा नेते आमचे मार्गदर्शक राजेंद्र मस्के साहेब मंचाच्या वतीने क्षमा मागतो आणि यानंतर महाराष्ट्राचे आमचे नेत्या पंकजाताई यांना विनंती की आपण मार्गदर्शन करावे. भारतीय जनता पार्टीचा पंकजाताई मुंडे तुम आगे बढ़ो. मंचावर त्यांना दिसू द्या. माझ्या आणि लोकांच्या मध्ये कोणी येऊ नका. मी सगळं 5 मिनिटं वेळ मंचावर विराजमान या लोकसभेच्या प्रचार सभेला आता त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. मी म्हटलं तुम्ही जर स्टेनगन किंवा बुलेट ट्रेन सगळं धरधर सगळ्या ताईचे कामं सांगून टाकले. कमी वेळात जास्त शब्द वापरून त्या आमदार नमिता मुंदडा मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांचं भाषण मी खाल्लं कारण मला पावसाचा अंदाज आल्यामुळे मी नाही खाल्लं. आयोजकांनी सांगितलं की आता डायरेक्ट काही तुम्ही उभा राहा. आमचे गोविंदांना केंद्रे मंचावर उपस्थित राजेंद्र मस्के जिल्ह्याचे अध्यक्ष. बघा मी जातीवादी नाही. मी एक मस्केचं आणि एक केंद्रेचं असं दोघांचे भाषण खाल्लेलं आहे. मी अजिबात जातीवादी नाही. आता मंचावर उपस्थित नंदू काका आणि भरत बाप्पा काळे आमच्या जिल्हा परिषदचे सदस्य जेव्हापासून ते आले पहिल्यांदा असा योग आला की त्यांचं ठणठणीत भाषण मला ऐकायला मिळालेलं आहे. मंचावर उपस्थित आमचे पूर्वाश्रमीचे आमच्यावर असणारे 2009ला मुंडे साहेबांबरोबर ज्यांनी काम केलं
आणि गणुभाऊंचे खूप जीवष्ट कंठस्थ जे मित्र आहेत ते आणि इथले जिल्हा परिषद सदस्य देखील राहिले नारायण शिंदे. आता इथं सगळ्यांना बाप्पाच म्हणायची पद्धत आहे वाटतं, तर सगळे बाप्पाच आहेत. आणि दुसरे आमचे गोरख दादा, हे आमचे दादा आहेत बाबा. गोरख दादा आमचे मुकादम संघटनेचे एकदम बुलंद आवाज आणि मंचावर उपस्थित मुरली बाप्पा आणि या गावच्या सरपंच अनिता लांडगे, उपसरपंच सचिन शिंदे, आमचा जुना अत्यंत जीवाचा कार्यकर्ता जशाला तसा म्हणजे किती वर्षांनी पाहिला तरी जीवाचाच अमित देशमुख, पांडुरंग कांदळे सोसाइटी चेयरमैन सैयद शोएब भाई जिया, हमारा वो भी जैसे का वैसे ही है, आमदार साहब भी वैसे के वैसे ही है, त्र्यंबक काळे, अरविंद निर्मळ, म्हणजे आमच्या दयानंद निर्मळांची खूप मला आज आठवण येते. खूप खूप काय सांगू मी, हे कोविडच्या नंतर या सगळ्या विषयानंतर आज निवडणूक येताना माझे खूप जीवाचे. परवा मला राजेंद्र बांगरची खूप आठवण आली. परवा बीडमध्ये त्यांची मुलगी आजच येऊन भेटली. काही लोक आमच्या सोबत होते जे आज नाही. मुजीब अतार, हमारा बहुत शेरो शायरी जिन्होंने अच्छे से किया, हमारे हातू दादा. आणि कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा करा, कारण मंचावर भरपूर लोक आहेत. जेवढे नाव डोळ्यासमोर होते ते दिले समोर. एवढ्या संख्येने उपस्थित, टोपी घातलेली वगैरे सगळी वडीलधारी मंडळी आणि जोरात घोषणा देत देत आले आणि शांतपणे भाषण ऐकतात असे माझे युवा बांधव. आणि या कार्यक्रमाची रौनक वाढवत असलेल्या माझ्या लक्ष्मी स्वरूप माता माऊलींनो, आणि मी या मंचावर आज कैलासवासी बबनराव शिंदे यांची सुद्धा मी, बरोबर आहे ना, मला वाटलं माझ्याकडे नाव चुकू नये एखादं, नाही मी ओळखते ना त्यांना, मग त्यांची सुद्धा आज आठवण केल्याशिवाय मी राहत नाही. आज या सगळ्या गोष्टींची मी नावं घेतली, सगळ्यांचं वर्णन केलं, पण शहराचं नावच राहिलं. काय ठेवलंय? कारण नाव फार छान आहे, नेक नूर. मतलब ज्याच्या नावातच नेक आहे. माझ्या घोषणेत सुद्धा नेकच आहे. मी नेक आहे की नाही? आहे का मी नेक? आहे ना नेक? मग मी नेक आहे तर नेक नूर मला लीड कशी नाही देणार? मला लीड नेक नूर मधून मिळेल आणि मी नेक असल्यामुळे माझा लीडचा नूर वाढवल्याशिवाय नेक नूर राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास. ये नेकनूर शहर अजीब है. यहाँ सारे जाति के लोग रहते हैं और सारे बहुत मेहनत से काम करते हैं. यहाँ मेरे बहुत सारे मुस्लिम बांधव सामने बैठे हैं, चर्चा टोपी वगैरह पहन के, दाढ़ी वाले जरा बुजुर्ग लोग भी हैं और बच्चे भी हैं सब. तो मैं सब आपको भी मेरा आदाब, मेरा सलाम. क्योंकि इस नेकनूर में एक चीज नहीं दिख रही. यहाँ एक पेड़ हुआ करता था, कहाँ गया? तुम्हाला आठवतं का एक मोठं झाड होतं, कुठे गेलं ते? प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही सभा घ्यायचो ते झाड असं असायचं, पडलं वाटतं. हा, माझं तेवढं मोठं झाड किती जुनं होतं ते, किती जुनं होतं. मी तर 5 निवडणुकात बघायला बाबा. मग एवढं मोठं झाड परत यायला किती वर्ष लागतील? 50 वर्ष. मग मला सांगा, जर एक झाड हरवलं आणि पडलं तर ते परत तेवढी सावली देणारं झाड करायला 30-40 वर्ष लागतात, तेवढा मोठा डोलारा करायला. तर एखादा नेता हरवला, पडला किंवा संपला तर त्या जिल्ह्याचं भाग्य परत सावली देण्यासाठी किती वर्ष लागतील? हा विचार साधा करण्यासारखी गोष्ट आहे. मुंडे साहेबांची सावली आपल्या सर्वांवर होती आणि ती सावली अचानक नाहीशी झाली आणि ती सावली धरण्याचा अथक प्रयत्न मी केला. 5 वर्ष मी मंत्री असताना जे काम केले, मला भरत बाप्पा म्हणाले की ते काम वाचत बसलो असतो तर एक अर्धा तास गेला असता. म्हणजे बंकट स्वामींच्या संस्थानापासून ते नेकनूरच्या बसस्थानकापर्यंत, प्रधानमंत्री जलजीवन पाणी पुरवठा योजनेपासून ते स्त्री व कुटीर रुग्णालयापर्यंत, सावंतवाडी बाळापूर डांबरी रस्ता असेल, नाहीतर जामा मस्जिद मधल्या मुस्लिम बंधूंसाठीचा 10 लाखाचा निधी प्रीतम त्यांनी खास दिला. काळे वस्ती गवळवाडी इकडचा रस्ता, मला सांगा या कोणत्या रस्त्यावर माझे पाहुणे राहतात रे? कोणीच नाही.
माझे सर्व परिवार म्हणजे तुम्ही सगळे आहात. चाचा भी है, काका भी है, भाईजान भी है और भैया भी है. बराबर है ना. सब लोग, क्योंकि हट्टू भैया ने जो कहा, हमारे आमदार साहब ने जो कहा, आमदार में नमिता मुंडा नहीं, उनके पहले हमेशा के लिए हमारे आमदार है, उन्होंने जो कहा कि मुंडे साहब सारे 18 पगड़ जाति और हर धर्म को अपने लगते. उन्होंने ये भी कहा कि आपको कोई शिकायत भी हो कि भाई पार्टी हमसे कुछ दूर हो जाएगी, हमको दूर करेगी, तो ये मैं आपको वादा करती हूँ, जैसे मुंडे साहब के लिए आपने कमल को चुना था, वैसे पंकजा मुंडे के लिए चुनकर देखिए. ये कमल आपके घर के बगीचे की रौनक ही बढ़ाएगा, आपका घर उजाड़ने का काम कभी भी नहीं करेगा. मैंने ये कहा, मेरे लिए बहुत होगी, ये मेरे अपने सारे मुस्लिम बांधवों को कहूंगी. आता ज्यांना कळलंच नाही माझं भाषण, मी त्यांच्यासाठी बोलते, कारण माझी हिंदी फार चांगली रे, म्हणून मला दिल्लीत नेले. भाग्या, डबकन पड्या, मेरा कालवण सांड्या, मेरा थोबाड कुट्या, असं भाषण नाही करता येत मला. आमच्या मुस्लिम बांधवांची पण हिंदी बसते, तुमच्यासारखे बोलायला येते मला. आमच्याकडे एक सादिक भाई यायचे, वारले आता, मुंडे साहेबांना भेटायला. लहान होते मी, छोटी 5 वर्षाची. मी नेहमी त्यांना म्हणायचे, सादिक चाचा ऐसे नहीं होता, हिंदी गलत बोल रहे. ते असे बोलायचे, मैं पड्या, मेरे को लाग्या, मेरा थोबाड कुट्या, क्या भाषा है. पर आज मेरी हिंदी जरा मध्य प्रदेश वगैरह अभी थोड़ा स्टैंडर्ड अपना दिल्ली वाला बनाना पड़ेगा ना भाई साहब, तो वैसे हिंदी आपको समझ में आई होगी. पण हे माझ्या लोकांना काही कळलं नसेल, डोक्यावरून गेलं असेल तर एवढंच सांगते, मी या बीड जिल्ह्यावर माझं खूप प्रेम आहे, खूप खूप खूप. कारण या जिल्ह्याच्या मातीने माझ्या वडिलांना जिथे पोहोचवलं तिथे पोहोचवलंय. ती कमाल कोणी दुसरं करूच शकत नव्हतं. आपण कितीही मोठे झालो, देशात कितीही नाव कमावलं, पण आपल्या मातीने जर आपल्याला मोठं नाही केलं तर त्याचं कौतुक राहत नाही. मला सांगा, किती पराक्रम तुम्ही करून आलात आणि घराच्या दरवाजामध्ये जर घरची लक्ष्मी ओवायला उभी नसेल तर त्या पराक्रमाचं काय कौतुक. तसं जग जरी जिंकून आले तरी बीड जिल्ह्याने जे प्रेम दिलं, बीड जिल्ह्याने जो सन्मान दिला, माझा बाप अजिंक्य विजेता होऊन तिरंगा अंगावर लपेटूनच मृत्युमुखी पावला. त्यांना तुम्ही जिंकवलं, त्यांना तुम्ही साथ दिली, ते उपकार केवढे मोठे माझ्यावर. त्या उपकाराला मी माझ्या कातड्याचे जोडे जरी करून तुमच्या पायात घातले तरी ते उपकार कधीच कधीच भेटू शकणार. मुंडे साहेब अमर राहतील, मुंडे साहेब अमर राहतील, त्यांच्या प्रत्येक विचारांमध्ये राहतील, तुमच्या सगळ्यांच्या आठवणीमध्ये राहतील, तुमच्या सगळ्यांच्या विकासामध्ये प्रत्येक क्षणामध्ये मला मुंडे साहेब दिसतील. एवढा झपाटल्यासारखा विकास कोणी केला असेल का आतापर्यंत. मी मुंडे साहेब वारल्यानंतर संघर्ष यात्रा केली, त्याला मी पुन्हा संघर्ष यात्रा नाव दिलं. ज्या महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं, मी मंत्री झाले, खूप तक्रार लोकांची होती, बाप्पा सर्व बाप्पांसाठी खूप तक्रार लोकांची होती की पंकजाताईंचं भेट होत नाही, भेट होत नाही. हे सगळे मंत्रालयात रेग्युलर असायचे. माझ्या अण्णांनी बघितलंय, मंत्रालयाचा मजला खाली पडेल असेल, रोज तिथे गर्दी असायची. आणि मी म्हणायचे, माझा प्रत्येक क्षण माझ्या जिल्ह्याला, एका क्षणाला 10 कोटी रुपये जरी मला पाठवायचे, तेवढं काम माझ्या बीड जिल्ह्याला करायचं. आणि आता बी पराभूत झाल्यानंतर 5 वर्ष लोक म्हणत होते, ताई आल्या नाही तर ताईचा फंड येत होता, ताई नाही आल्या तर ताईचा विमा येत होता, ताईची भेट नाही झाली तरी मोबाईल मध्ये, पासबुक मध्ये लिहून लिहून बँकेमध्ये मात्र अकाउंटची पैशाची भेट होत होती. दिला का नाही विमा, दिला का नाही. एवढं सर्व काम मी करत होते. काम एवढं झपाटल्यासारखं काम करत. अच्छा, आमदार साहब का कुछ सूचना है, काय बोलत होते मी जे काम करत होते ते प्रत्येक क्षणाला मला वाटायचं माझ्या जिल्ह्याच्या गरीबाला, वंचिताला कशालाही कमी पडू नये याच्यासाठी काम करत होते. आता पडल्यापासून मला जेवढे मोबाईलचे टुंग टुंग तुम्हाला वाजायचे तेवढ्या उचक्या मला येतात. अरे विमा नाही, ताई कुठे आहेत, अरे अनुदान नाही. ही आठवण तुम्हाला आज माझी होते. त्याच्यासाठीच कधी कधी 5 वर्ष ब्रेक घ्यावा लागतो.
म्हणजे लोकांना कळतं की ताईचे दिवस किती चांगले होते. नंतर कोविड आलं. कोविडमुळे आम्ही खूप लोकांची सेवा केली. आज तुमचं प्राथमिक रुग्णालयापासून ते जिल्हा परिषद जिल्ह्याची सिव्हिल हॉस्पिटलची मोठी इमारत असो, तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयापासून ते जिल्हा परिषद टोले चंक मोठी इमारत बीड जिल्ह्यामध्ये आणि पंचायत समितीची इमारत असो, हे सगळे काम स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष झाले होते. नारायण बाप्पा कधीच झाले नव्हते. हे काम बीड जिल्ह्याचे लेख पालकमंत्री झाल्यावर केले. कारण स्त्रीचं काम करण्याची पद्धत वेगळी असते. जसं घर आपलं स्वच्छ करावं, आवरावं, सावरावं, तसंच माझा बीड जिल्हा आणि माझं मंत्रालय मी सावरून आवरून काम केलं. कुणाची मी चहाची मिंदी ना. अनेक लोक आहे बघा, काही लोक खुर्चीचे हुजुरेगिरी करतात. आम्ही जेव्हा पहिल्यांदा मंत्री झालो तेव्हा आम्ही रामटेक बंगल्यावर राहायला गेलो. कुणी पण यायचं पहिले आठवडाभर भेटायला, अधिकारी वगैरे वगैरे. आमच्या आईला कळायचंच नाही हे लोक नमस्कार घालतात. माझ्या बाबांनी सांगितलं हे बघ परत न्या, आणि पण माझ्या मुलींना बोलवलं. हे सगळे जे लोक येतात हे या बंगल्यावर येतात आणि या खुर्चीला नमस्कार घालायला येतात. त्यांना भेटणं आवश्यक नाही. जे आपल्या सोबत समवेत अनेक वर्ष आहेत त्यांना जास्तीत जास्त आपल्याला भेटायचं आहे. त्यामुळे खुर्ची असताना आणि नसतानाचा फरक नेत्याला कळतो, पण माझ्या बाबतीत खुर्ची असताना आणि नसतानाचा फरक जनतेला सुद्धा कळलेला आहे. जनतेला त्याची कमी भासली. हे माझं भाग्य. मी नेहमी म्हणायचे की माझ्या कामांमध्ये तुम्हाला मुंडे साहेबांची आठवण होईल, आणि आज मला तसंच काम करायची परत संधी मिळाली. खरं तर लोकसभेला प्रीतमताईची हॅट्रिक व्हावी ही माझी मनापासून इच्छा होती. पण काल मोदीजींनी सांगितलं एनडीए ने और भाजपा ने गोपीनाथ मुंडे के सपने साकार करने के लिए बेटी पंकजा को दिल्ली भेजने का निश्चय किया. मग त्यांनी जर बेटी म्हणले तर काय, मी तुमची पण काळजी घेईन ना. तुम्ही काही काळजी करू नका, मीच काळजी घेईन तुमची, दुसरं कोणी घेणारच नाही. आरक्षणाची काळजी सुद्धा मीच घेईन, दुसरं कोणी घेणारच नको. वाटते का नको? विरोधातच वाटते का? मग मुंडे साहेबांना सत्ता नसताना तरी सोडलं नाही तुम्ही, तर मला का सोडताय तुम्ही सत्ता असताना? सोडणार का मला? केला का मी जातीवाद? सांगा मला हृदयावर हात ठेवून. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये मला कुणीतरी अहिल्या देवींची सुद्धा प्रतिमा दिली. अहिल्या देवींनी जसा राज्य कारभार केला, जिजाऊंनी जसं शौर्य दाखवलं, जसं अहिल्या देवींनी औदार्य दाखवलं, जसं धैर्य सावित्रीबाई फुलेंनी दाखवलं, तसं धैर्य, तसं औदार्य, तसं शौर्य दाखवायची गरज राजकारणात आज आमच्या महिलांवर आलेली आहे. या माता भगिनी तिथे बचत गटाच्या असतील. बचत गटाची चळवळ पंकजाताई मंत्री होता तेव्हा आठवा किती पैसे बचत गटाला, सीआरपीला आणि अकाउंट मध्ये पैसे येत होते. तेव्हा लाख लाख 2-2 लाख रुपये या बचत गटांना, जेव्हा 15,000 20,000ची पंचायत होती आणि 0% व्याजाने बचत गटांना कर्ज देण्याचा निर्णय हा पंकजा मुंडेंनी पहिल्यांदा घेतला. काय निर्णय नाही घेतले? सगळंच बांधलं, इमारती बांधल्या, रस्ते बांधले, 25-15 दिला, सगळं दिला. पण ते नुसतं देऊन नाही बसले, तर विमा दिला, अनुदान दिलं, मुलींची संख्या वाढवण्यासाठी या इथे बारीक लक्ष दिलं. ऊसतोड कामगारांना पैसे वाढवून देण्यासाठी, त्यांचं मानधन वाढवून देण्यासाठी, मुकादमांना कमिशन वाढवून देण्यासाठी मी सतत झटले. मग ह्याच्यामध्ये मला काय मिळालं सांगा? मला काय मिळालं? हो बरं दादा, मी काय तुमच्याकडनं काय कमिशन घेते का? मी ऊसतोड कामगारांकडे काही घेते का? ऊस तोडून घेते का? चुकत नाही. मला याच्यामधलं काही नाही मिळालं. मला मिळाले ते आशीर्वाद, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद. आणि हे आशीर्वाद असेच मला मिळत राहावे यासाठी मी तुमच्या समोर आले. नेकनूर बहुत बिगड़ गया है, नेकनूर में कोई नहीं है, नेकनूर में कुछ नहीं हो सकता. जब मुंडे तय करते हैं तो सब कुछ हो सकता है. हमने नेकनूर में सारे बप्पाओं को एक साथ बिठाया है. अब गणपति बप्पा को भी बिठा देंगे हमारे साथ. गणपति बप्पा का भी आशीर्वाद हमको मिलेगा. हमारे शेरशाह दरगाह का भी हमको दुआ मिलेगी. हमें बंकटवा स्वामी का भी आशीर्वाद मिलेगा. सगळ्या जाती धर्मांना, सगळ्या विचारांना आवश्यक असणारं, आपलंसं वाटणारं नेतृत्व मुंडे साहेब आहे. त्यांच्या एवढी तरी मी असेल ना, साहेब एवढे असतील पण मी एवढी तर असेल ना. आहे का? नाही का? आहे. मी उमेदवार म्हणून लायक आहे का? लायक आहे का नालायक आहे?
लायक आहे ना? अरे अरे गोपीनाथ मुंडे काय होते, पंकजाला तिकीट दिलं, वाटोळ झालं जिल्ह्याचं, असं कुणाला वाटतंय का? हात वर करा बघा. वाटोळ झालं वाटतंय का? पंकजा ताई दिला खतम, आता जिल्हा खाऊन टाकतील वाटतंय का कुणाला? काम ताईने केलं ना? जातीवाद केला का? धर्मवाद केला का? मग आता चारा छावण्यामध्ये सगळे गुरं एक एक बांधून गावाच्या गावं पोचल्यासारखे केले, घरातले गुरं असल्यासारखे. किती दुष्काळ होता. टँकर मुक्त जिल्हा करायचा केला. 200 बंधारे या भागामध्ये मी बांधले, हे जलयुक्त शिवार केलं, टँकर मुक्त जिल्हा ठेवला 5 वर्ष. हे सगळे काम पाण्यात घालायचे का आपल्याला? आणि मत द्यायचे कशाला समोरच्या? कशासाठी? मत दिल्यावर काय करतात मग? हे बघा, हात जोडून तुम्हाला विनंती करते, माझ्या जिल्ह्याच्या विकासाची, माझ्या जिल्ह्याच्या सार्वभौमत्वाची, बंधुभावाची, माझ्या जिल्ह्याच्या सुंदर सलोख्याच्या वातावरणाची तस्करी करणारे प्रयत्न हाणून पाडा, एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना. बघा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना उर्दू मॅडमचे, मराठी मॅडमचे शाळा शिकत होते तिथं. तिथली शाळा मंजूर झालेली तुम्ही दिलेली, त्यांनी दुसरीकडे लिहिली. बघा, मी शाळा देत होते आणि ते नेत होते. मी शाळा खोल्या देत होते, ते खात होते. मी शिक्षकांच्या बिना पैसे देता बदल्या करत होते आणि ते काय करत होते. मग ही प्रवृत्ती आपल्याला संपुष्टात आणायची असेल तर आपल्याला आता विचार करून येणाऱ्या 13 तारखेला कमळाच्या फुलाचं बटन दाबून मला विजयी करावंच लागेल. ही काळाची गरज, ही काळाची गरज आहे. ही निवडणूक उच्च निवडणूक आहे, सर्वोच्च सभागृहात जाण्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये बुद्धिभेदाला जागा देऊ नका. या निवडणुकीमध्ये डोक्यात राख घालून घेऊ नका. जे तुमच्याविषयी परवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मराठा आरक्षणचं, आमचे मस्के पाटील सांगितले असते, पण आम्हाला त्यांचं भाषण पाऊस पडायला म्हणून खावं लागलं. पण त्यांनी सांगितलं मराठा समाजाला न्याय देऊ, ओबीसीला अन्याय न करता. त्यांनी आठवले साहेबांनी सांगितलं की कसं मोदीजींच्या राज्यामध्ये मागासवर्गीयांचे अन्याय दूर करण्यासाठी पावले उचलली गेली. पण मोदींनी सांगितलं की या मराठवाड्याचे सिंचनाचे विषय मार्गी लावून या मराठवाड्याला आणि या बीड जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मुंडेच्या लेखीला दिल्लीला पाठवा. अरे याच्यापेक्षा कोण मोठं येणार आहे तुम्हाला सांगायला? जे लोक इथे येणार आहेत तुम्हाला सांगायला, त्यांनाच ऐकून ऐकून 25, 30, 50, 40 वर्ष राजकारण बघायला मी काही उपयोग नाही. एवढी कवडीवर माझ्या जिल्ह्याला विकास दिला नाही, टोपलभर खडी दिली नाही, एखादाही प्रकल्प माझ्या जिल्ह्यात केला नाही. अशा लोकांच्या भूलथापांना आपण बळी पडू नये. मी बघते कधी युट्यूबवर तयारच असते. मी तुम्हाला म्हणे युट्यूब बघूच नका. कोणतरी म्हणलं ना आता भाषणात, कोण म्हणलं बरं ट्रोल करायला, कोणतरी म्हणलं ताई म्हणजे बोलण्यात म्हणले बाप्पा लोक, कारण ताई तुमचा फोटो टाकला, तुमचे मत द्या म्हणलं की लोक ट्रोल करायले. आता ट्रोल करणारे लोक ठरवून असते, किरायाने घेतलेले असते, त्यांचं एवढं काय म्हणायला लागतं. कोणी आपल्या कॉमेंट केली जर आपल्या फेसबुकवर तर आपल्याला गोळी लागते का बंदुकीची? मरतोच आपण. काय होते, आम्हाला पण लोक ट्रोल करतात, आम्हालाही बोलतात. आता ते याच्यामध्ये एवढा फायदा, हा आरक्षणाचा विषय स्वतःचा मुखवटा बनून राष्ट्रवादीचे लोक मतं मागायलेले आहेत. त्याच्या आधी त्यांच्याकडे तो मुद्दा नव्हता. 50-60 वर्ष त्यांना कधीच नाही वाटलं की आरक्षणाचं काहीतरी बघावं म्हणून. पण त्यांना आता तो मुखवटा करून जातीपातीचं राजकारण करून गावोगावी असं वातावरण करत की बापरे बाप, का नाही देणार पंकजा ताईला मतदान? काय होतं, पंकजा ताईची पोस्ट टाकली तर अरे राहू द्या रे, राहू द्या, काही नाही असतं, बसायचं ऐकायचं. त्यांना पण ऐका वाटेल माझं तुमचं काय. तर पंकजा ताईची पोस्ट टाकली तर कोणीतरी ट्रोल केलं. काय पंकजा ताई कुठून आली? बांगलादेश मधून आली आहे, पाकिस्तानातून आली का चायना मधून आली आहे? पंकजा मुंडे तुमचीच आहे ना, या जिल्ह्याचीच आहे ना. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला ट्रोल केलं त्याला एक एक काम माझं फेकून मारा. हा, तू एक मला शिवी दिली, हे घे पंकजा ताईचं काम.
तू मला काय म्हणतो हे बघे, तू पंकजा ताईला नाव ठेवतो हे गवळवाडीचा रस्ता, तू पंकजा ताईला नाव ठेवतो हे आमचं नेकनूरचं स्त्रीचं रुग्णालय, हे तू पंकजा ताईला नाव ठेवतो हे आमची पाणी पुरवठ्याची योजना, हे तुम्ही मारा ना फेकून, घाबरताय कशाला? अरे मी बाई माणूस असून घाबरत नाही, किती धिंगाणा घातला तर घुसून भाषण करते, आणि तुम्ही पुरुष असून घाबरता ते पण कशाला? कॉमेंटला, अरे कॉमेंट काही नागाचा दंश आहे का काय म्हणायला? कॉमेंटला घाबरायले. अरे 14 पर्यंत बंदच करा ते मोबाईल आणि काम करा गपचूप. तुमचा कोण हिरो आहे? हो, आरक्षणाचा हिरो कोण आहे? मस्के पाटील, जरांगे पाटील हिरो आहे. ते हिरो आहे उमेदवार, त्यांच्या करा ना भक्ती, त्यांच्या कार्यक्रमाला जा, आंदोलन करा, त्यांच्या पोस्ट लावा, कोण नाही म्हणायला. त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, त्यांचे कष्ट, त्याच्यापेक्षा आम्हाला रिस्पेक्टच आहे. ते हिरो आहेत. यांना विरोधात बोलल्यावर तुम्हाला कशाला मिरची लागायली? राजकारणामध्ये आम्ही काम करतोय, ते ज्या पक्षाचे त्या पक्षाचं सरकार वर्षानुवर्ष होतं तेव्हा नाही दिलं आरक्षण. पहिल्यांदा आरक्षण दिलं असेल मराठा समाजाला तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलं. हे टिकवू शकलं नाही आरक्षण, कोर्टात जावं लागला. आणि हा सगळा लागतो भाजप 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 भाजप. अरे 60-65 वर्ष झोपले होते का सगळेजण? अजिबात त्या भूलथापांना बळी पडायचं नाही. तुमची लढाई काय? तुम्हाला शिक्षण पाहिजे. तुमची लढाई काय? तुम्हाला नोकऱ्या पाहिजे. तुमची लढाई काय? रोजगार पाहिजे. कुणाला विकास पाहिजे, कुणाला शादीखाना पाहिजे, कुणाला नळ योजना पाहिजे, कुणाला पाणी पाहिजे, काय पाहिजे? हे कसं मिळेल? ह्या सगळ्या गोष्टीतून हे मिळण्यासाठी निवडून चांगला माणूस द्यावा लागल, जो टेबलावरून टक्केवारी खात नाही, चहा पाणी करत नाही, तोड पाणी करत नाही, अशा माणसाची गरज आहे. त्यामुळे बघा कसं असतं, ही निवडणूक मी गेले 2 टर्म लढत होते, ज्यांच्या विरोधात लढत होते आता हे सगळे माझ्या बरोबर आले. मला कधी कधी वाटतं की ईश्वराची किमया खूप असते. कर्मण्य अधिकार असते महाफलेषु कदाचन. आपण कर्म करत राहायचं, आपल्याला बरोबर त्याच्या आपल्या बरोबर ते चक्रात आपण येत राहतो. मला वाटतं काहीतरी तुम्हाला मला द्यायचं होतं बाप्पा. तुमच्या सगळ्या पक्षाचे जी टीम आहे ते बरोबर मुंडे साहेबांनी वरून ठरवलं की यावेळी तुम्हालाच काम करावं लागेल. जरा मला आनंद आहे 2009 मध्ये आपण एकत्र काम केलं. ज्या गणूभाऊंना भांडता भांडता त्यांचे उत्तर देता देता आमचे 10 वर्ष गेले. आज त्यांना माझा प्रचार करावा लागतो. आमचं भांडण संपलेलं आहे, त्यांचं ते काम करतात, ह्या पक्षाला पुढे नेत आहे. हे चांगलं झालं का वाईट झालं? तर लोकांनी एकमेकांना भांडण बनाव शहाण्यासारखं वागलं, युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतात. इव्हन महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गेले होते दुःशासन आणि दुर्योधन आणि धृतराष्ट्राकडे प्रस्ताव घेऊन की 5 गावं द्या फक्त पांडवांना आणि हे युद्ध टाळा. काय म्हणला दुर्योधन? सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा देणार नाही. का महायुद्ध टाळायचे असतात? कारण महायुद्धामध्ये राजे महाराजे धारातीर्थी कमी पडतात, सैनिक जास्त मरत असतात, अनेक घरं उद्ध्वस्त होत असतात. आताच्या आधुनिक काळातले हे महायुद्धच आहे. अनेक लोक उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आम्ही शहाण्यासारखा निर्णय घेऊन सगळे एका मंचावर येऊन काम करत आहोत. मला युतीवरच झाली दिल्लीत आणि महाराष्ट्रात, तर आम्ही युतीत आलो, त्या क्रमप्राप्तच आहे आम्हाला काम करणं. पण हे मला वाटतं काहीतरी देणं होतं. मी लहान आहे ना, माझं राहिलं होतं ते पूर्ण करण्याची संधी या निमित्ताने. हे मुंडे साहेबांचीच टीम आहे जुनी सगळी. साहेबांनीच पहिल्यांदा यांना संधी दिलेली आहे, गुलाल लावलेला माझ्या सगळं. मी पण मुंडे साहेबांचीच टीम आहे. तेच माझे नेता आणि तेच माझे पिता आणि तेच माझे सर्वस्व आहे. पण ते आज नाहीत माझ्यासाठी प्रचार करायला, माझ्यासाठी धावायला. कालही नव्हते मागच्या निवडणुकीत, पण तेव्हा मी भूमिका वेगळी होती. प्रीतमताई उमेदवार होत्या आणि मी त्यांची मोठी बहीण म्हणून निवडणूक सांभाळत होते. माझ्यापेक्षा मोठे माझे बाबा आज नाही. त्यांची भूमिका तुम्हा सर्वांना घ्यायची आहे. घेणार की नाही? अशी सभा असते का हो मीडियावालों? ये देखो उधर लोग है, उधर लोग है, इधर लोग है, इधर लोग है, इधर लोग है, उधर 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 ऊपर है बाबांनो, नीट उभेरा पडू नका. ऐसी सभा देखी क्या किधर? ये सभा ही कह रही है कि लोगों को बदलाव चाहिए. बदलाव मतलब
जो सोचते हैं कि हम भाजपा का बटन नहीं दबा सकते वो भी भाजपा का बटन दबाएंगे, ये बदला. ज्यांना वाटायला की या सगळ्या मुद्द्यामुळे आम्ही पंकजाताईला मत देऊ शकत नाही, चमत्कार घडेल येणाऱ्या 2 दिवसात. आणि मला घडतोय. काल आम्ही बीड तालुक्याची बैठक घेतली, आज सकाळी घेतली. असंख्य मराठा समाजाचे कार्यकर्ते मला भेटायला आले, असंख्य. आणि ते म्हणले ताई आमचा तुमच्यावर राग नाही, आम्हाला तुम्ही आवडता, आम्हाला मुंडे साहेबांविषयी खूप खूप श्रद्धा आहे, आम्हाला तुमचा राग नाही, पण आमचा राग आरक्षणाविषयी. मी त्यांची समजूत घातली आणि ते गेले. आणि ते आनंदाने गेले आणि शपथ घेऊन गेले आणि म्हणले ताई आम्ही तुमचं काम करणार. हे चित्र आपल्याला बघायचं होतं. फक्त एवढं सांगते, हिंमत ठेवा, कुठल्याही गोष्टीला न घाबरता निर्भीडपणे काम करा. 3च दिवस तुमच्या आयुष्यात लेवे मागायले, 3च दिवस. 11 तारीख, 10 तारीख, 11 तारीख आणि 12 तारीख 3 दिवस. आणि 13ला झोपान म्हणले नाही बरं का. 13चाही अर्धा दिवस 6 वाजेपर्यंत तुमचा पाहिजे. 3.5 दिवस 350च्या वर खासदार आणणारे आणि तुमचे पुढचे माझे 3.5 वर्ष 5 वर्ष सालगडी कसं काम करतो, सालगडी त्याला तरी सुट्टी असेल, पण मी सुट्टी घेणार नाही. मी तुमच्यासाठी सदैव सदैव सदैव. आणि बाकी ठिकाणी कुठे करणार नाही, पण नेकनूर मध्ये मी माझं कार्यालय नक्की करेन. कारण नेकनूर हे वंचित आहे, नेकनूर मध्ये अडचण आहे. नेकनूरच्या लोकांजवळ लिडरशिप, त्यांना इथे 2-3 तुकडे झाल्यामुळे आता हे सगळे एकत्र आले, याच्यातून मार्ग निघतील भविष्यात. परंतु इथले लोक इथे सगळ्या जाती धर्माचे राहतात, कष्टकरी राहणार, मोलमजुरी करणारे राहतात. या नेकनूर मध्ये खासदार जर तुम्ही केलं तर खासदारांचं ऑफिस नेकनूर मध्ये मी नक्की करेन, म्हणजे या भागातल्या लोकांच्या विकासाला मला न्याय देता येईल. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगते. आणि पावसाने खूपच केला, चकवा दिला आपल्याला. कारण आम्हाला वाटलं होतं की पाऊस पडेल म्हणून मी पटकन भाषणाला उभे राहिले, नाही तर अजून 2 भाषणं झाले असते. पण ठीक आहे, आपण सर्व एवढ्या संख्येने आला. ये नेकनूर, नेक उम्मीदवार के पीछे अनेक लोगों का आशीर्वाद रखकर मुझे बहुत सारे मतों से जिताइए, भरपूर मतांनी मला विजय करा अशी विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर